नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र TET परीक्षा 2024चा निकाल कधी लागणार. त्याचबरोबर आता या ठिकाणी भरतीमध्ये तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी किती मार्क्स आवश्यक आहेत आणि आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू आहे. तर आता या भरतीवरती याचा काही परिणाम होईल का, याविषयीची संपूर्ण काही माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवा, कारण की अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात. तर पहा, त्या ठिकाणी TETची परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती, ज्यामध्ये तुम्हाला 150 मार्क्सचा पेपर होता. तर आता या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीसाठी किती कट ऑफ लागू शकतो, म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी उत्तीर्ण होण्यासाठी किती मार्क्स पाहिजेत, याविषयीची संपूर्ण काय माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम कॅटेगरी सामान्य म्हणजे जनरल कॅटेगरी. तर आता यामध्ये तुम्हाला किमान 150 पैकी 90 मार्क्स असणे आवश्यक आहेत. याची डिव्हिजन निघते म्हणजे टक्केवारी निघते 60%. तर आता या ठिकाणी जर तुम्हाला जनरलमधून जर पास व्हायचं असेल तर किमान 90 मार्क्स म्हणजे 60% असणे आवश्यक आहे. त्याच खाली जर पाहिलं तर OBC कॅटेगरी. तर OBC कॅटेगरीमध्ये तुम्हाला 82 मार्क्स असणे आवश्यक आहे 150 पैकी, आणि याची टक्केवारी निघते 55%. त्याच खाली आलं तर अनुसूचित जाती आणि ST कॅटेगरीसुद्धा सेमच आहे. तुम्हाला या ठिकाणी 82 मार्क्स पाहिजेत आणि टक्केवारी निघते 55%. तर आता अशा काही प्रकारे तुम्हाला सुद्धा TET भरतीमध्ये उत्तीर्ण व्हायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे मार्क्स असणे आवश्यक आहे. तर आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे TET परीक्षेचा निकाल कधी लागणार. तर आता या ठिकाणी निकाल लागण्याच्या पूर्वी तुमची ॲन्सर की लागणार आहे. तर ॲन्सर की कधी लागेल, तर पहा, आपला 10 नोव्हेंबर रोजी पेपर झाला आहे. तर ॲन्सर की लागण्यासाठी किमान 2 ते 3 आठवड्याचा कालावधी हा लागत असतो. आपण मागील भरतीमध्ये सुद्धा पाहिलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी थोडीशी वाट पाहावं लागेल, आणि जसंही आम्हाला याविषयीचं काही अपडेट मिळेल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे. तुम्ही आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आचारसंहितेचा या परीक्षेवरती काही परिणाम होईल का. तर पहा, आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये 23 नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे, कारण की आता 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रामधील आचारसंहिताही संपणार आहे. त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. आणि आता या ठिकाणी या परीक्षेविषयीचे कोणतेही अपडेट येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूयात पुढच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.